बघणार आहोत महत्त्वाची बातमी। ठाण्यातील बहुचर्चित एलिव्हेटेड रोड आणि टनेल प्रकल्पाचं कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले। कामाची रक्कम फुगवून हे कंत्राट देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला। शिंदे सरकारच्या काळात हे काम देण्यात आलं होतं आणि त्यामुळे राजकारण तापलं नाही तरच नवल। ठाणे घोडबंदर भाईंदर बोगदा आणि एलिव्हेटेड रोड अर्थात उन्नत मार्ग हा MMRDAचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो। ठाणे आणि मीरा भाईंदर या दोन शहरांना जोडण्यासाठी हा प्रकल्प आखण्यात आला। त्यामध्ये गायमुख ते शिळफाटा इथले फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंतचा एक बोगदा आणि भाईंदर ते ठाण्यातील घोडबंदर रोडला जोडणारा एक उन्नत खाडी पूल असा या प्रकल्पाचा आराखडा आहे। यासाठी 14,000 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने ते कंत्राट रद्द केलं। पण त्यावरून बराच कोर्ट कज्जा झाला। या प्रकल्पाची रक्कम 3,000 कोटीने वाढवण्यात आल्याचा दावा हे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत असलेल्या एका कंपनीने केला होता। ठाणे घोडबंदर ते भाईंदर पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या बोलीमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी आणि अन्याय झाल्याचा आरोप स्पर्धक कंपनीने केला होता। आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं। नुकतंच हे प्रकरण निकाली काढताना कोर्टाने सार्वजनिक हितासाठी ही प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3,000 कोटी रुपये जास्त घेणार होते। 3,000 कोटी रुपये आकडा लक्षात घ्या। 3,000 रुपये नाहीत किंवा 300 रुपये नाहीत किंवा 3 लाख रुपये नाहीत, 3,000 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री त्या खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्राची लूट अँड। खरं तर हे कंत्राट शिंदे सरकारच्या काळात देण्यात आलं होतं। आता सुप्रीम कोर्टाने ते रद्द केल्यामुळे विरोधकांना शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची आयती संधी मिळाली आहे। कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे या सरकारला। धक्का बाकीच्या कोणालाच बसला नाही, सरकारला बसला। कारण यांचे जे खिशे भरत होते ते आता कापले गेलेले आहेत। पण मी मनापासून कोर्टाचं अभिनंदन करतो आणि तसंच जे L&T कंपनी जी कोर्टात गेली, कोर्टात जाण्याची हिंमत केली त्यांचं देखील अभिनंदन करतो। विरोधकांच्या या टीकेवर सत्ताधारी शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। कोर्टाने शिंदे साहेबाच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केल्या जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील, परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। कोर्टाच्या निर्णयामुळे आता MMRDAला पुन्हा एकदा नव्यानं कंत्राट काढावं लागणार आहे। पण आगामी काळात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।